हॅलो. दादा नमस्कार. नमस्ते ताई. हा. आता काय झालं एक्झॅक्टली त्या निलेश चव्हाणकडनं काही कळलंय का? नाही ताई, कालचं हे झालेलं होतं. तो काल हा. तिथनं पसार झालेला आहे बाळाला घेऊन. पसंत झालंय? हो, पसार झालाय. माझा भाऊ मोहन कसपटे, माझा मुलगा विराज कसपटे, माझे दाजी उत्तम बैरट, हे तिघही सकाळी गेलेले त्याच्या घरी. पण तिथं काही तो हा. आढळून आलेला नाही. तिथनं तो पसार झालेला. अरे बापरे. हो, सकाळी लवकर गेले माझे भाऊ, मुलगा त्याला शोधात. अरे बापरे. आता एक्झॅक्टली काय झालं होतं? तुम्हाला आधी फोन आला होता का की ते बाळ रडतंय म्हणून तुम्ही हा गेला हा तिथे? हा, त्यांच्या काकांचाच फोन, म्हणजे राजेंद्र हागवण्यांचा मोठ्या भावाचा फोन आला होता की असं असं तुम्ही या, ते बाळ रडतंय, काय खात नाहीये, त्यांच्या काय ओळखी हा. पाळखीचं नसेल, त्याला ओळखत नसेल, आज असं असं हा. झालंय. ते म्हणून आम्ही, माझ्या मिसेसला पण फोन आला होता, तिचेच चुलत सासऱ्यांचा, की तुम्ही, मला वाईट वाटते, एक तर ते हा. बाळ त्यांच्याकडे पाहिजे, ही लोक 3 इकडे आत आहेत, 2 बाहेर आहेत, तर तुम्ही हा. तुमचं हा. बाळ हा. घेऊन ताब्यात असावं म्हणून म्हणून त्यांचाच फोन तुम्ही आला. गेलात आणि हो हा. हो, म्हणून आमचे भाऊ दाजी सगळे गेलेत. हा. पण तिथं त्या आणि आता काही निलेश चव्हाणनी काही गन पेन लावली असं नाही, बोलत. तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते, राजेंद्र हागवण्याचे भाऊ पण होते, आणि आमच्या हा. घरातले तिघही होते. पण त्यावेळेस हा. गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं, बाळ रडतच होतं, आणि फार असं सुकल्यासारखं झालं. आता आई गं. ह्यांनी काय केलं, राजेंद्र गावण्यांचे भाऊच म्हणले, त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ द्या ताब्यात. आता तेवढ्यात तो निलेश चव्हाण आला, म्हणलं कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे, मी आजोबा आहे त्यांचा. म्हणतो मी हा. कोण आजोबा काय ओळखत नाही, निघा इथून खाली. आणि सारखं कमरेला रिव्हॉल्वर होती, तर ते सारखा असं दाखवायचा, शर्ट वर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा. मग आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले, म्हणले ठीक आहे, म्हणले आम्ही काय बाळाला त्यांच्याच ह्यांनी सांगितलं म्हणून आम्ही आलो, त्याची हेंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही. आणि आजही आता गेले तर तिथं बाळ नाहीये. पिरंगुट या ठिकाणी पवळे हे त्यांचं कोणाकडे दिलेलं आहे, त्याचा मित्र कोण पवळे का पाहुणे आहेत मला नाही माहिती, हा. पण ते पिरंगुटमध्ये बाळ पळवले असं लक्षात आले, म्हणजे माहिती मिळाली मला. नाही नाही, ताबडतोब मी आता कमिशनरांची, मी रात्री ऍक्च्युली त्या रुपाली ठोंबरे, रुपाली चाकणकर दोघांशी बोलले. अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री.